19 एप्रिल 2026 रविवारी सुरतच्या उधना रेल्वे स्थानकावर झालेली चेंगराचेंगरी ही केवळ तांत्रिक बिघाड किंवा प्रवाशांची गर्दी नसून ती एका मोठ्या सामाजिक आणि आर्थिक संकटाची भीषण जाणीव करून देणारी घटना आहे। कडाक्याचा उन्हाळा, 42 अंशापर्यंत पोहोचलेला पारा आणि त्यातच पिण्याच्या पाण्याची असलेली कमतरता, अशा परिस्थितीत हजारो स्थलांतरित मजूर बिहार आणि उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या गाड्यांची प्रतीक्षा करत होते। मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला असून सुरतच्या मुख्य आर्थिक कणा असलेल्या हिरे आणि वस्त्रोद्योगातील काम मोठ्या प्रमाणात घटलंय। कामगारांच्या हाताला काम नसणं आणि दुसरीकडे LPG सिलेंडरचे दर तिप्पट वाढणे यामुळे सामान्य कुटुंबांना शहरात राहणं अशक्य झालंय। मुकेश कुमार यांच्यासारख्या अनेक मजूर आज हतबल होऊन इथे राहून उपाशी मरण्यापेक्षा गावी गेलेलं बरं या मानसिकतेतून मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतायत। सुरतमध्ये 42 लाखांहून अधिक स्थलांतरित मजूर राहतात, जे शहराच्या एकूण लोकसंख्येच्या 58% आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या हालचालींसाठी रेल्वेची सध्याची व्यवस्था अत्यंत अपुरी पडताना दिसते। रविवारी उधना स्थानकावर अंदाजे 20 ते 22 हजार प्रवासी आले होते, पण केवळ 2-3 विशेष गाड्यांच्या भरोश्यावर ही गर्दी हाताळणं अशक्य झालं। अफवा आणि घाईमुळे परिस्थिती इतकी बिघडली की पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला, ज्यामध्ये अनेक महिला आणि वृद्ध प्रवाशांचे हाल झाले। रेल्वे मंत्रालय सध्या वंदे भारत आणि बुलेट ट्रेन यासारख्या प्रीमियम प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत असलं तरी 75%हून अधिक लोक आजही सामान्य श्रेणीच्या डब्यातून प्रवास करतायत। उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी नियमित गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होतीये, मात्र विशेष गाड्यांच्या नावाने मजुरांना मिळणारी वागणूक आणि तिथली अस्वच्छता आजही एक गंभीर प्रश्न आहे। उधना स्थानकावर घडलेली ही घटना केवळ एका दिवसाचा गोंधळ नाही, तर ती मजुरांच्या दुर्लक्षित आयुष्याचे आणि ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीचे जळजळीत सत्य आहे। जोपर्यंत औद्योगिक क्षेत्रात स्थिरता येत नाही आणि रेल्वे प्रशासन सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नाही, तोपर्यंत अशा चेंगराचेंगरीच्या घटनांची भीती कायम राहणार आहे। लाखो मजूर जेव्हा डब्यात गर्दी करून आपल्या गावी परततात, तेव्हा ते केवळ प्रवास करत नसून एका चांगल्या भविष्याची आणि सुरक्षिततेची आशा बाळगत असतात। या समस्येवर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी पुरेशा नियमित गाड्या, स्थानकांवरील पायाभूत सुविधांची सुधारणा आणि कामगारांच्या रोजगाराची हमी देणं ही काळाची गरज आहे की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही पाहत रहा ऑनलाईन नेता।